कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड पोलीस स्टेशन आणि तहसीलदार कार्यालयाच्या समोरच अवघड वळणावरती खेड ते भरणे मार्गावरती धावणाऱ्या ओव्हरलोड रेडीमिक्स सिमेंट मिक्सर ट्रक मधून मोठ्या प्रमाणावरती मिक्सर ट्रक मधील रेडीमिक्स सिमेंटची गळती झाली आहे। परिणामी कॅफे कॉर्नरच्या अवघड वळणावर आणि तीव्र उतारावरती हे रेडीमिक्स सिमेंट रस्त्यावर सांडत असल्याने दुचाकी स्वारांच्या अपघाताला निमंत्रण मिळत आहे। तर रस्त्यावर सांडलेल्या सिमेंटच्या धुळीमुळे वाहन चालक आणि परिसरातील नागरिक देखील हैराण झालेले आहेत। अशा गोष्टींना आळा घालण्याची ज्यांची जबाबदारी आहे त्या महसूल आणि पोलीस ठाण्याच्या कार्यालयासमोरच हा प्रकार घडत असल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे। सर्वसामान्यांनी आणि लहान लहान वाहनांनी नियम मोडल्यावरती कायद्याचा हिसका दाखवणारे अशा गंभीर प्रकाराबाबत गप्प का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे। आता खेड भरणे मार्गावरती अशा रेडीमिक्स सिमेंट घेऊन जाणाऱ्यांवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे।